आज मी तुम्हाला कोथिंबीर कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली एक मुठपेक्षा जास्त घेतलेली, अजून जरी जास्त थोडीशी घेतली तरी पण चालू शकते। त्याचे देठं जर एवढी कवळी जरी घेतली तरी पण चालेल, कोथिंबीर कमी घेतली तरी पण चालेल। तुम्हाला हवा असेल तर थोडेसे 2-3 पानं पुदिन्याची घातली तर चालेल, तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। कैरी घेतलेली आहे, ही पाड आलेली कैरी आहे, आंबटवाली कैरी आहे, तोतापुरी वगैरे नाही आहे, आपले देशी म्हणतो ना गावरान तसली। अर्धी कैरी घेतलेली आहे कारण की आंबट जास्त आहे ही। त्याच्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, छोटा 1 चमचा जिरं, भाजलेलं वगैरे नाही आहे, कच्चा आहे। एक छोट्या आकाराचा कांदाचे तुकडे करून घेतलेले आहे। मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तिखटाप्रमाणे घ्या, मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कमी तिखटवाल्या नाही आहेत। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 1 चमचा साखर घेतलेली आहे, ह्याच्या जागी थोडासा गूळ टाकला तरी चालेल। आणि जर तुम्हाला आंबट चव पाहिजे असेल का नाही तर नाही टाकला तरी पण चालेल। फिरवून घेणार, एकदम पेस्ट करायची नाही, दरदर करायचे। मिक्सरला बघा दरदरी करून घेतलेले अशा पद्धतीमध्ये। आता तुम्हाला ह्याच्यात फोडणी टाकायची असली तर फोडणी पण टाकू शकता, नाही टाकली अशीच खाल्ली तरी चालेल। गरमीचे दिवस आहेत ना, तर थोडीशी 4-5 पानं तुम्हाला जर आवडत असेल तर जरूर पुदिन्याचे टाका। जर तुम्हाला आवडत असेल का नाही तर खाताना सुद्धा ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ भाजून सुद्धा घेतले तरी टाकले तर, बारीक करू नका, वरनं चटणीत मिक्स करून घेतले तर चालेल, हलकेसे दरदरे करून जरी टाकले तरी चालेल, ते पण खाल्लेले चांगले असतात ते। तर झटपट रेसिपी दाखवलेली आहे, करून बघा एकदा, खूप चविष्ट लागते ही चटणी। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।